देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। संध्याकाळी 4 वाजता ठाण्यामध्ये कार्यक्रम जो आहे तो शासकीय या ठिकाणी पार पडतो। आपण पाहू शकतो भव्य असा हा संपूर्ण सभामंडप जो आहे तो तयार करण्यात आलेला आपल्याला दिसून होतोय। लाडक्या बहिणी योजनेचा योजनेचा फायदा ज्यांनी घेतलेला आहे अशा महिलांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे। प्रमुख आकर्षण आपण जर पाहिलं तर लाडके भाऊ असा एक पोस्टर जो आहे तो या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे अमित शाह आणि राज्यातले 3 प्रमुख नेते यांच्या फोटो जे आहे ते या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा आकर्षणाचा केंद्रबिंदू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। लाडके भाऊ असा उल्लेख जो आहे तो या पोस्टरवरती करण्यात आलेला आहे आणि महिलांना संबोधित जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी करणार आहेत। त्याचप्रमाणे मुंबई आणि ठाण्यातल्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि शुभारंभ जो आहे तो सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। महाराष्ट्रातील आपण जर पाहिलं तर 33,000 कोटीच्या विकास कामांची भेट जी आहे ती आज राज्यातल्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जी आहे ती समर्पित दिली जाणार आहे आणि हा भव्य असा कार्यक्रम ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाणा आहे आणि त्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि त्यामुळे सगळी तयारी जी आहे या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते। 4 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि मुंबईतले काही विकास कामं आहेत, ठाण्यातली काही विकास कामं आहेत यांचा भूमिपूजन आणि शुभारंभ हा संपूर्ण पार या ठिकाणी पडणार आहे आणि लाडक्या बहिणींना उद्देशून मार्गदर्शनपर भाषण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी करतील आणि साहजिकच सगळी तयारी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळी 4 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरू, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।